नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 12वा हप्ता म्हणजे जूनचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आजपासून वाटप देखील सुरू करण्यात आली आहे. तुमचे पैसे आलेत का नाही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. परंतु हे पैसे सर्व महिलांना येणार नाहीत. याचं काय कारण आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी बघा, आदितीताई तटकरे जे आहेत महिला व बालकल्याण मंत्री, त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे व प्रत्येक महिलेला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये काही ठराविक रक्कम असेल ती जमा करण्यात आली आहे आणि इथून पुढे देखील ही योजना अशीच सुरू राहणार आहे आणि जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत योजना सुरू राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, कोणत्या महिला आहेत त्यांना आता पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिला आहेत त्यांना पैसे जमा होणार नाहीत ते आपण पाहू. त्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत, मेचे पैसे आले का नाही तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की जूनचे पैसे तरच तुम्हाला येणार आहेत, कारण की आधीचे पैसे आले असतील तर पुढचे देखील पैसे येणार आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की जर तुम्ही योजनेतून बाहेर निघला असाल, म्हणजे की तुमचा फॉर्म योजनेतून बाहेर काढण्यात आला असेल तर तुम्हाला इथून पुढचे पैसे येणार नाहीत. आता फॉर्म बाहेर निघायचे महत्त्वाचे कारण म्हणजे की तुम्ही जर अटीत बसत नसाल तर तुमचा फॉर्म योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. तर ह्या अटी कोणत्या आहेत ते सांगायचं झालं तर बघा, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावरती ह्या सर्व अटी लिहिल्या होत्या, जसं की तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, त्याचबरोबर तुमच्या नावावर कोणतेही 4 चाकी वाहन असेल किंवा तुम्ही कुठले सरकारी नोकरदार असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता. ह्या सर्व अटी तुम्हाला माहितीच आहेत आधीपासून. जर तुम्ही या सर्व अटीत बसत असाल तरच सरकार तुम्हाला इथून पुढचे जे पैसे आहेत ते देणार आहे, नाही तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती असं सरकारचं म्हणणं आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये सर्व फॉर्म चेक करणे शक्य झाले नाही, त्यामुळे सरसकट पैसे आले. परंतु आता इथून पुढचे जे पैसे आहेत, जे खरंच योजनेचा लाभार्थी आहेत किंवा खरंच योजनेचा लाभ ज्यांना भेटायला पाहिजे त्यांनाच इथून पुढचे पैसे येणार आहेत. परंतु तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही, कारण की जर तुम्ही अटीत बसत असाल तर तुम्हाला इथून पुढचे देखील पैसे 100% येणार आहेत. तर तुम्हाला आधीचे पैसे जमा झालेत का नाही ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि जूनचे पैसे तुमचे आणखी आले का नाही ते देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.